आता आपण आज श्लोक 42, 43 आणि 44 यांचा एकत्रपणे विचार करणार आहोत. श्लोक 42. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चिताः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वातिनः. श्लोक 43. कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति. श्लोक 44. भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधो न विधीयते. अर्थ. श्लोक 42. हे अर्जुना, वेदविषयक वादविवादामध्ये मोठी गोडी मानणारे आणि ह्या वादविवादाशिवाय दुसरे कोणतेही कर्तव्य नसलेले असे अज्ञानी लोक अविचाराने वेदवाणीला म्हणजे त्यांच्या भाषेला मोहित होऊन म्हणतात. श्लोक 43. काम म्हणजे इच्छा हीच महत्त्वाची व स्वर्ग मिळायलाच हवा असे मानणारे लोक जन्म आणि कर्मफल देणाऱ्या विशेष प्रकारच्या पुष्कळ क्रियांविषयी आणि भोग व ऐश्वर्य देणाऱ्या मार्गाविषयी बोलत असतात. श्लोक 44. भोग व ऐश्वर्य याविषयी आसक्त असलेले लोक आणि त्या भाषेच्या फुलोऱ्यामुळे ज्यांचे चित्त हरण होते त्यांची उपभोग प्रणवबुद्धी समाधीमध्ये किंवा निश्चयात्मक गोष्टीमध्ये असत नाही. विवरण पाहूया. वैदिक धर्म हा त्यागाचा संदेश जगाला देतो. तेन त्यक्तेन भुंजिथा, दान देऊन यज्ञशेषाचा उपभोग घ्यावा. परंतु काही लोक वेदवाक्याचा विपरीत अर्थ लावून सुखाचा यथेच्छ उपभोग घ्यावा असे सांगून बोधवादाची भलावण करतात. त्यासाठी यज्ञासारख्या कर्ममार्गाचा पाठपुरावा करत असतात. ज्ञानदेव म्हणतात, असे हे लोक कसे आहेत पहा. वेदाधारे बोलती केवळ कर्मप्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरून. ते लोक भोगासाठी धर्माचा दुरुपयोग करून केवळ स्वार्थ साधून भोग घेऊ इच्छितात. मात्र त्यागवाद जगात प्रचलित करणे हे आर्य धर्माचे मुख्य उद्दिष्ट आहे. या श्लोकातून भोग प्रवृत्तीच्या लोकांचे वर्णन केलेले आहे. अविपश्चितः, अविपश्चित न विशेषण पश्यन चिंतयते, म्हणजे जो पाहिलेल्या गोष्टीवर चांगल्या प्रकारे विचार करतो तो ज्ञानी म्हणजेच विपश्चित, आणि या उलट जो विचार करीत नाही तो अज्ञानी अविपश्चित. जो धर्माचा विचार करून त्याचे पालन करीत नाही तो दोन पायांचा पशुच आहे. तो केवळ आहार, निद्रा, मैथून यामध्ये आनंद मानून मग्न राहतो. वेदवादरतः, काही स्वतःला पंडित म्हणून घेणाऱ्या लोकांचे वादविवाद हे एक मोठे वैशिष्ट्यच असते. ते वेदांचा सर्व अर्थ आपणास ठाऊक असल्याचा आवणतात. त्यांना कोणी काही सांगायला गेले तर ते म्हणतात, तुमचे जे म्हणणे आहे ते खरे असेल तर तशी पैज लावा, यातून काहीच निष्पन्न होत नाही. याचे वर्णन ज्ञानदेवांनी पुढील ओवीत केले आहे. तोंडेसी तोंडा न पडे, बोला बोलेसी न घडे, या युक्ती बडबडे त्राय झाली. म्हणून यांना अज्ञानी म्हटले आहे. कारण आपल्या ज्ञानाचा गर्व करणारे हे अत्यंत अभिमानी, अहंकारी असे लोक खरे ज्ञान, वेद, त्यांचा खरा अर्थ काहीच जाणत नसतात. अशा लोकांची गीतेत भलावण केलेली नाही. न अन्यत अस्ति इति वादिनः. वैदिक सिद्धांतावर शास्त्रार्थ करणे आणि खंडन मंडन या शाब्दिक युक्तिवाद करणे याहून दुसरे कोणतेच कर्तव्य त्यांना नसते. ते स्वतः सर्वज्ञ असल्याचा आव आणत असतात. पण शब्दाव्यतिरिक्त त्यांना काहीच माहीत नसते. त्यांचे जवळ अनुभवाची प्रचिती नसते.
केवळ वेदांचे सिद्धांत ऐकूनच मानव जातीचा उद्धार होईल असे त्यांना वाटत असते. मात्र तत्वज्ञानी लोक यांना अज्ञानीच समजतात. कामात्मा, काम म्हणजे विषय भोगाची इच्छा. कामात्मा म्हणजे यांचा आत्मा जणू कामानेच युक्त असतो. कामोपभोगा वाचून यांना दुसरे काही सुचतच नाही. त्यामुळे ते स्वतःचा अधःपात करून घेतात. स्वर्गपर, स्वर्गातील विविध प्रकारचे भोग प्राप्त करून घेणे हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे असे ते मानतात. मग तो मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या सर्व ते अगदी तत्परतेने करत राहतात. आपण राहत असलेल्या समाजाबद्दल, देशाबद्दल त्यांना काहीच करावेसे वाटत नाही. तो स्वर्गसुख मिळवण्याचे नादात इहलोकीच्या सुखाकडेही लक्ष देत नाही. तो अत्यंत कष्टमय जीवन जगतो. अशा रीतीने इहपरलोकीचे सुख तो स्वतःचे हातानेच नष्ट करतो. माऊली असं म्हणतात की जयांचे ऐहिक धड नाही, तयांचे परत्र पुससी काही. तसेच स्वर्गातील विविध भोगांच्या कल्पना किंवा इच्छा अवनीतिकारक आहेत. कारण हे भोग येथील भोगाप्रमाणेच दोषमय आहेत. म्हणून महर्षी व्यास म्हणतात, स्त्रिया विविध प्रकारचे अन्नपान, ऐश्वर्य इत्यादी दृष्ट विषय आहेत, तर स्वर्गातील उपभोग अदृष्ट विषय आहेत. या दोन्ही विषयांपासून विरक्त होणे आणि इंद्रिय संयमन करणे म्हणजेच वैराग्य धारण करणे. हे वैराग्य योगाभ्यासाचेच दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा लोकांनी ऐहिक व स्वर्गसुखापासून दूर राहावे, त्याची आसक्ती धरू नये. अदृष्ट म्हणजे न दिसणारे. आपण केवळ कल्पना करतो की स्वर्गात अशा प्रकारची विविध सुख आहेत आणि आपल्याला या देह सोडल्यानंतर म्हणजे मरणोत्तर ती मिळावीत, आणि यासाठीच माणूस आत्ता अनेक प्रकारची तथाकथित पुण्यकर्मे करण्याची धडपड करीत राहतो. आणि यालाच इथे थोडासा विरोधसुद्धा केलेला दिसतो. भोगैश्वर्य गतीं प्रती जन्मकर्म फलप्रदां किंवा विशेष बहुलां पुष्पितां वाचं प्रवदती. मोठ्या आणि ऐश्वर्य यांची भोग आणि ऐश्वर्य यांची प्राप्ती करून घेण्यासाठी जन्ममरणादी फल देणाऱ्या विविध क्रिया ते करतात व त्याचे समर्थन करण्यासाठी मोठमोठ्या शब्दांचे अवडंबर माजवून जोरदार भाषणं सुद्धा करतात. आपल्याच मताचा पुरस्कार करतात. त्यांच्या या भाषणाने प्रभावित झालेले सामान्य लोक त्यांचे अनुकरण करतात. ते सांगतील त्याप्रमाणे वागतात. अशा प्रकारे स्वर्गसुखाला व इहलोकातील ऐश्वर्याला महत्त्व प्राप्त करून देतात. आपण जर वेदातील विविध सूक्त पाहिली तर त्या सूक्तांच्या मध्ये जे फल काय आपल्याला मिळायला पाहिजे किंवा मिळावं त्याच्यासाठी जे पठण लोक करतात, तर त्यामध्ये आपल्याला ते स्तोत्र किंवा ते सूक्त पठण करून काय काय मिळावे ह्याची एक फार मोठी यादीच दिलेली असते. यामध्ये प्रामुख्याने धन, धान्य, ऐश्वर्य, हत्ती, घोडे, राज्य, मुले, सुंदर सुस्वरूप पत्नी अशा अनेक प्रकारच्या मागण्या केलेल्या दिसतात. तयापहृतचेतसां भोगैश्वर्य प्रसक्तानां बुद्धी व्यवसायात्मिका समाधीन विधीयते. वर वर्णन केलेल्या लोकांचे वर्तन पाहिले तर अतिरिक्त भोगसेवनाने हे लोक रोगी होतात, ते विविध दुःख भोगतात. अशा रीतीने मूढांचे, अज्ञानी लोकांचे अनुयायी झालेल्या त्या अतिमूढांची बुद्धी सत आणि असत याबद्दलचा विचारही करू शकत नाही व कोणत्याही एका व्यवसायात म्हणजे विचारावर ते स्थिर होत नाहीत. मग एकाग्र होण्याचा प्रश्नच येत नाही. यांची बुद्धी सतत चंचलच असते. त्यामुळे ते कोणतेच कार्य नीट व पूर्ण करण्यास असमर्थ असतात. याचमुळे हे भोगप्रवृत्तीचे लोक कोणत्याही प्रकारची उन्नती करून घेऊ शकत नाहीत. त्यांचे जीवन निरर्थक होते. मनुष्य योनीत जन्म घेऊन त्यांनी पशुसारखे आयुष्य कंठलेले असते, तर त्याचा काय उपयोग आहे बरे?
अर्जुन सुद्धा शास्त्राच्या मोठमोठ्या गप्पा मारत होता, पण त्याला खरा शास्त्रार्थ किंवा वेदांचा अर्थ माहीत नव्हता. तो शब्द पांडित्याचा आव आणत होता. म्हणून भगवंत म्हणतात, तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणिवेते न सांडीची, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. तुला काही सांगायला गेलं तर तूच आम्हाला काहीतरी शहाणपणाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोयस, आणि हे योग्य नाही. त्यापेक्षा स्वधर्माचे मनापासून पालन करणे हे निश्चितच श्रेयस्कर आहे. इथे आपण थांबूया.